उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पॉवरफुल झालेल्या आहेत। नेमकं त्यांना कोणतं सर्वोच्च पद मिळालं? या पदावर बसल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आपल्या अधिकाराची पॉवर कशी दाखवली पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। सुनेत्रा पवारांची पॉवर वाढली। सुनेत्रा पवारांची तालिका सभापतीपदी निवड। सुनेत्रा पवारांनी पटेलांनाही सुनावलं। हेज के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा। वर्षभरापूर्वी कुठल्याही राजकीय पदावरच काय तर पटलावरही नसलेल्या सुनेत्रा पवार सध्या संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेतल्या सर्वोच्च खुर्चीवर विराजमान झाल्याचं दिसतंय। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुनेत्रा पवारांची तालिका सभापतीपदी निवड केली आहे। तालिका सभापतींची निवड का केली जाते पाहूया। संसदेच्या कामकाजावेळी सभापती सलग सर्व कामकाज पाहू शकत नसल्यानं तालिका सभापतींची निवड केली जाते। सभापती आणि उपसभापतींच्या अनुपस्थितीत कामकाज पाहण्यासाठी सर्वपक्षीय पॅनलची निवड केली जाते। खासदारांच्या संख्येनुसार तालिका अध्यक्षांची नियुक्ती केली जाते। तालिका सभापती पदावर बसल्यानंतर सुनेत्रा पवारांनी स्वपक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेलांनाच नियमाची आठवण करून दिली आहे। आप लोग तो ये इन्फ्लेशन के प्रति सामने एक हेज के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा हो रहा है और इसीलिए मेरे को वक्त इधर से है बीजेपी से यहाँ से। आधी लोकसभेत पराभव, त्यानंतर राज्यसभा खासदारपदी वर्णी, त्यापाठोपाठ मिळालेला मानाचा बंगला आणि आता त्यांची थेट राज्यसभेच्या तालिका सभापती निवड यामुळे सुनेत्रा पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत। यामुळे सुनेत्रा पवारांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पॉवर वाढणार का आणि आगामी काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्रिपदावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंऐवजी सुनेत्रा पवारांचीच वर्णी तर लागणार नाही ना, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।